देवेंद्र, काय नेमकी आत्ताची तिथनं अपडेट मिळते आणि काय यावरचा सविस्तर काही निकाल बाहेर आलाय का? काय याच्यावरची माहिती मिळते? अनुपमा, सलमान जो आहे या सगळ्या प्रकरणातून निर्दोष सुटलेला आहे। आपले प्रतिनिधी अजित बांडरे हायकोर्टाच्या आतमध्ये होते। नेमकं काय घडलं आणि नेमकं न्यायालयाने काय मत नोंदवलेलं आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। अजित, हे सगळं प्रकरण तुम्ही गेल्या काही दिवसापासून फॉलो करताय, आज यामध्ये महत्त्वपूर्ण निकाल आलेला आहे, काय नेमकं घडलेलं आहे? ही जी घटना आहे साधारणपणे 1:31 सलमान खान न्यायालयामध्ये आला आणि त्यानंतर साधारणपणे 5 मिनिटांनंतर न्यायाधीश आले। न्यायाधीशाने कोर्टामध्ये आल्यानंतर सलमान खान हजर होता, त्याचा बॉडीगार्ड, त्याच पद्धतीने त्याची बहीण जी होती अलविरा ती देखील हजर होती। न्यायाधीश आले आणि त्यांनी सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट केली की हा संपूर्ण खटल्याचा निकाल मी देत आहे आणि या संपूर्ण खटल्यामध्ये मला एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे सलमान खानच्या विरोधामध्ये सरकारी पक्ष किंवा पोलीस एकही गुन्हा सिद्ध करू शकले नाहीयेत। त्यामुळे सर्व जे त्याच्यावर जे आरोप करण्यात आले, त्यावर जे गुन्हा दाखल करण्यात आले, सर्व आरोपातून सलमान खानला मुक्त केले जात आहे असा स्पष्ट आदेश, असा स्पष्ट निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला। आणि त्याचबरोबर सलमान खानच्या पुढे बेलबाबत न्यायालयाचे सांगत होतं, कारण सलमान खान 25,000च्या बॉन्डवरती होता, त्या 25,000च्या बॉन्ड संदर्भात किंवा जो दंड त्याला होता त्या संदर्भात पुढे काय केलं जाईल याबाबत थोड्या वेळात न्यायालय सांगणार आहे। पण न्यायालयाने आधी स्पष्ट केलं आणि निकालामध्ये देखील स्पष्ट केलं, न्यायालयाची हीच लाईन होती की सरकारी पक्ष पातळीवरती पुरावे देण्यामध्ये कमी पडलेले आहेत, सगळ्याच यंत्रणा संबंधित असतील, हे याचं नेमकं काय समजायचं किंवा यातून काय समोर येत आहे? देवेंद्र, एक वाक्य सांगेन ते म्हणजे सलमान खानचे जे वकील होते, म्हणजे मुंबई सत्र न्यायालयामध्ये सलमान खान करता जे वकील होते श्रीकांत शिवदे यांनी न्यायालयामध्ये त्यावेळी जेव्हा मुंबई सत्र न्यायालयाने हा संपूर्ण आदेश दिला होता, सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा दिली होती, त्यावेळी श्रीकांत शिवदे यांनी न्यायालयामध्ये सांगितलं होतं जे न्यायाधीश होते त्यांना की तुम्ही हे जे सर्व सांगितलेलं आहे किंवा हा जो निकाल दिलेला आहे हा हायकोर्टात कुठेही टिकणार नाहीये, कारण का सरकारी पक्ष पूर्णपणे कमकुवत आहे, त्यांनी तपास योग्य पद्धतीने केलेला नाहीये। मी जरी सलमान खानच्या बाजूचा वकील असेल तरी सांगेन की तुम्ही ज्या पद्धतीने हा जो निकाल दिलाय किंवा सरकारी जो पक्ष आहे किंवा ज्या तपास यंत्रणा आहे त्यांनी जो तपास केलेला आहे हा पूर्णतः सलमान खानला दोषी ठरवण्यामध्ये अपयशी ठरेल। मुंबई उच्च न्यायालयामध्ये हा निकाल टिकणार नाही हे त्यांचं वक्तव्य होतं आणि आज ते पूर्णतः खरं ठरलेलं आहे। न्यायाधीशांनी सुरुवातीपासून जेव्हा सोमवारपासून निरीक्षण नोंदवायला सुरुवात केली तेव्हा सर्वात आधी न्यायाधीशांनी हेच सांगितलं की रवींद्र पाटील यांच्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तो गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे खटला चालला, पण या संपूर्ण खटल्यामध्ये रवींद्र पाटील कुठेच नव्हते, त्यांचा मृत्यू झाला होता, पण पोलिसांनी कुठे असं त्यांना वाटलं नाही की रवींद्र पाटील यांना पुन्हा त्यांचा जबाब घेऊन म्हणजे मुंबई सत्र न्यायालय किंवा दुसरं सत्र न्यायालय जे त्या ठिकाणी पुन्हा जबाब घेऊन या संपूर्ण घटनेमध्ये एक महत्त्वाचा साक्षीदार जो होता त्याचा जो जबाब आहे तो कुठेतरी पूर्णपणे असा ठोस पद्धतीने मांडता यावा किंवा ठोस पद्धतीने जे न्यायाधीश त्यांच्यासमोर ठेवा असा कुठला त्यांनी प्रयत्न केला नाही। आणि टायर कसा फुटला तर 3 जे वेगवेगळे लोक होते त्यांची 3 वेगवेगळ्या लोकांची मतं होती, मुळात सरकारी पक्षामध्येच म्हणजे रवींद्र पाटील आणि जो आरटीओचा अधिकारी होता ज्याने या संपूर्ण गाडीचा दुसऱ्या दिवशी पंचनामा केला होता त्याचा जबाब देखील दोघांचे जो त्यांचं स्टेटमेंट होतं त्यामध्ये पूर्णपणे तफावत होती। त्यापुढे जाऊन सलमान खानना ज्या रेनबारमध्ये तो दारू प्यायला किंवा मद्य प्यायला अशी जी शक्यता होती किंवा असा जो आरोप त्यावर लावण्यात आला होता त्यामध्ये जो रेनबारचा मॅनेजर आहे तो मॅनेजर आणि त्याच पद्धतीने त्या ठिकाणी जो वेटर जो आहे त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सलमानच्या टेबलवर दारू दिली किंवा मद्य दिलं, पण तो प्यायला का हे आम्हाला माहीत नाही। पुढे जाऊन ज्यावेळी सलमान खानने JW मॅरिटमध्ये गेला त्यावेळी तिकडचा कल्पेश शर्मा नावाचा जो पार्किंग मॅनेजर होता त्या पार्किंग मॅनेजरला त्याने टिप दिली सलमान खानने। त्यावेळी सलमान खान ड्रायव्हिंग सीटवरती होता, पण टिप घेऊन तो जेव्हा मागे वळाला त्यानंतर गाडी बाहेर पडली म्हणजे JW मॅरिटच्या हॉटेलच्या बाहेर पडली, त्यावेळी सलमान खान गाडी चालवत होता का तर माहीत नाही मला, हे त्याचं स्टेटमेंट होतं। न्यायालयाने ह्या फक्त पार्किंगवरती JW मॅरिटच्या पार्किंगवरती सरकारी पक्षाला एकाच मुद्द्यावरून खोडलं, ते म्हणजे जो व्यक्ती गार्ड होता जो गेटकीपर होता ज्याने सलमानच्या गाडी करता गेट खोलला होता, स्पष्टपणे बघितलं असेल की गाडी कोण चालवतात त्याचं स्टेटमेंट घेणं। देवेंद्र, एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामध्ये पुरावे पुरेसे नाहीत असं कोर्टानं म्हटलेलं आहे आणि त्याच आधारावर खरं तर उच्च न्यायालयामध्ये हा निर्णय आता आलेला आहे। पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे अजितला की एवढं सगळं होत असताना जर आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयाचा जर पर्याय असेल तर सर्वोच्च न्यायालयामध्ये तरी ही केस उभी राहू शकते का? कारण जर सरकारी पक्ष उच्च न्यायालयासमोर उभं राहण्यात सुद्धा कमकुवत पडलं तपास कामामध्ये तर सर्वोच्च न्यायालयात तरी हे प्रकरण जाऊ शकेल का? नक्कीच तोच एक महत्त्वाचा प्रश्न आहे अजित। ज्या पद्धतीने बघतो की आता सलमानची याच्यात निर्दोष सुटका झालेली आहे, पण इथून पुढे सरकारी पातळीवर काय पर्याय आहेत का किंवा इथून पुढे या प्रकरणात काय होऊ शकतं?
नक्कीच सरकारी पक्षासमोर आता एक महत्वाचा आणि एकच पर्याय तो म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टचा जो निकाल आहे किंवा जो जजमेंट आहे त्याला चॅलेंज करणं. कारण का शेवटी आपली ही संपूर्ण न्यायव्यवस्था आहे, ही लोकशाही न्यायव्यवस्था आहे. त्यामुळे आपल्याला अशा असंख्य पर्याय ज्या ठिकाणी हे लोक किंवा तपास यंत्रणा असेल किंवा संबंधित जो आरोपी असेल तो देखील जे अनेक प्रकरण आहेत त्यामधले आरोपी जे आहेत ते सुप्रीम कोर्ट असेल किंवा राष्ट्रपती यांच्याकडे अनेक लोकांकडे अशा पैसा अर्ज करतात. पण आता सरकारी पक्ष जो आहे त्यांच्याकडे आता एकच पर्याय उरला तो म्हणजे सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा हे प्रकरण स्टँड राहील, त्या ठिकाणी पुन्हा एक छोटी ट्रायल होईल. सुप्रीम कोर्ट, मुंबई सत्र न्यायालय आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय यांचा निकाल बघून ते त्यांचं मत देतील किंवा निकाल देतील. त्यामुळे पोलिसांसमोर होतं आता फक्त एकच पर्याय उरला तो म्हणजे सुप्रीम कोर्ट. आणि जे तपास अधिकारी आहेत किंवा जे सरकारी यंत्रणा आहेत, सरकारी वकील आहेत त्यांनी सांगितलं की याबाबतीत आता राज्य सरकार निर्णय घेईल की या पुढे जाऊन सुप्रीम कोर्टात या प्रकरणाकरता अपील करायचं की नाही. सरकारी पातळीवर या सगळ्या संदर्भात आगामी काळात निर्णय होईल किंवा काय केलं जाईल हे आपल्याला माहीत पडेल. पण तत्पूर्वी सलमानला हा खूप मोठा दिलासा आहे किंवा त्याबद्दल काय म्हणा? नक्कीच ज्यावेळी सलमान खान साधारण 1:31 न्यायालयामध्ये आला त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे ते जाणवत होतं की तो म्हणजे कदाचित असं दिसत होतं की तो रात्रभर झोपला नसावा किंवा 2 दिवस त्याला झोप लागली नसावी. पण न्यायालयामध्ये तो आल्यानंतर ज्यावेळी न्यायाधीशांनी ही गोष्ट सांगितलं की सर्व चार्जेसमधून सलमान खानवरती जेवढे गुन्हे लावण्यात आलेले आहेत किंवा जेवढे आरोप करण्यात आले आहेत सर्व आरोपातून त्याला निर्दोष मुक्त करण्यात येते, तेव्हा सलमान खानच्या तिच्या बहिणीच्या आणि त्याच पद्धतीनं जो स्टाफ होता म्हणजे सलमान खानचा जो ॲडव्होकेट स्टाफ होता त्या सर्वांच्या चेहऱ्यावरती खूप हसू होतं आणि त्यांना खूप आनंद झाला होता. म्हणजे एक पद्धतीनं सलमान खानचा 10-12 वर्षाचा जो पूर्णपणे करिअर होतं त्या करिअरमध्ये हिट अँड रन प्रकरण यामध्ये सलमान खान कसा दोषी आहे किंवा त्यावर अनेक चित्रपट देखील निघाले आणि म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याला कुठे ना कुठे डॅमेज झालं होतं. किंवा ही जी मुंबई सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली होती 5 वर्षाची त्या शिक्षेमुळे सलमान खानचं पुढचं भवितव्य काय असेल. कारण का सलमान खान हा असा कलाकार आहे याच्यावरती 200 ते 500 कोटी रुपये बॉलिवूडमध्ये संपूर्णपणे लावले गेले. फक्त चित्रपट नाही तर जाहिरातीमध्ये असतात. तर अशा पद्धतीनं सलमान खानला शिक्षा झाली. तो 6 महिने जरी जेलमध्ये गेला तर त्याचं किती मोठं नुकसान होईल त्याचं आणि बॉलिवूडचं या सर्व शक्यता वर्तवल्या होत्या. पण न्यायालयाने जेव्हा त्याला आता सोडलेलं आहे त्यामुळे संपूर्ण कुटुंबियांच्या चेहऱ्यावरती हसू होतं. या सगळ्या प्रकरणातून एक दिसलं की कुठेतरी शासकीय वकील असतील किंवा सरकारी पातळीवर पुरावे उभे करण्यामध्ये कमतरता पडली. यातून काय मेसेज जातो किंवा सरकारी पक्षासंदर्भात किंवा वकिलांसंदर्भात एवढी हाय प्रोफाईल केस असताना आणि एवढी चर्चेत केस असताना एवढ्या वर्षापासून सुरू असताना प्रत्येक बारकावे यामध्ये पाहिले गेले होते. मात्र यामधले पुरावे गोळा करणं का कठीण गेलं असावं किंवा ते न्यायालयात मांडणं का अवघड गेलं असावं? सरकारी पक्षाला हे आम्ही कालच विचारलं होतं. कारण की न्यायालयाने जेव्हा काल रवींद्र पाटील यांचा जो जबाब होता तो पूर्णपणे ग्राह्य धरण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यावेळी आम्ही सरकारी पक्षांना हे विचारलं होतं की अशा तुम्हाला काय त्रुटी वाटतात की ज्या त्रुटींमुळे हा तुमचा तपास संपूर्णपणे चुकीचा गेला किंवा न्यायाधीश तुम्हाला या पद्धतीने निरीक्षण नोंदवत आहेत. त्यांचं एकच म्हणणं होतं की आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही आमच्या परीनं सर्व तपास केलेला आहे आणि त्याच बेसवरती मुंबई सत्र न्यायालयानं तो निकाल दिलेला आहे. सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याअंतर्गत सलमान खानला मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती न्यायालय देखील त्याला शिक्षा देईल. पण ज्या पद्धतीने न्यायालय निरीक्षण नोंदवत आहे त्यामुळे असं वाटतंय की आमच्या त्रुटी काय आहेत त्या न्यायालयामध्ये दाखवेल तेव्हा आम्हाला कळेल. पण जसं आपण बघितलं तर जेव्हा खालच्या कोर्टामध्ये हा संपूर्ण निकाल होता किंवा हा संपूर्ण जेव्हा आदेश दिला गेला त्यावेळी त्यावेळीच्या सरकारी वकिलांनी न्यायालयामध्ये ॲलिशर परेरा केस असेल किंवा एका मुलीने अपघात केला होता गोल देऊळ त्या ठिकाणी त्याचा किंवा अनेक असंख्य अशा घटना घडल्या होत्या ज्या घटनांचा किंवा ज्या निकालांचा उदाहरण सरकारी वकिलांनी न्यायालयामध्ये दिलं होतं. सर्वात जास्त केस गाजली होती म्हणजे ॲलिशर परेरा प्रकरण गाजलं होतं. त्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं संपूर्ण खटला चालवला गेला किंवा जो आरोपी होता त्याला कशा पद्धतीने शिक्षा दिली गेली हा संपूर्ण रेफरन्स दिला गेला होता. हे प्रकरण देखील तसंच होतं. पण सुरुवातीपासून असं कुठे वाटत होतं म्हणजे साधारणपणे बँड्रा कोर्टमध्ये जेव्हा प्रकरण सुरू होतं तेव्हापासून असं वाटत होतं की पोलीस कुठेतरी तपास करण्यामध्ये कमी पडत आहेत. न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे याच्यामध्ये न्यायालयाने एक गोष्ट स्पष्ट केली ती म्हणजे या संपूर्ण खटल्यातील रवींद्र पाटील जितका महत्त्वाचा साक्षीदार आहे तितकाच महत्त्वाचा साक्षीदार होता कमाल खान. त्यावेळी गाडीमध्ये कमाल खान होता. कमाल खानच्या स्टेटमेंटवरून किंवा जेव्हा सत्र न्यायालयामध्ये संपूर्ण प्रकरण सुरू झालं त्यावेळी जर त्याने स्टेटमेंट दिलं असतं सरकारी पक्षाने त्याला आणलं असतं तर ह्या प्रकरणाला खूप मोठं वळण लागलं असतं असं न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. पण ते सरकारी पक्षाने का केले नाही हे देखील न्यायालयाने खोडून काढलं होतं. 2002ला ज्यावेळी कमाल खान त्याचा जो पत्ता दिला होता त्याच पत्त्यावरती सरकारी पक्षाने यावेळी या न्यायालयामध्ये सुनावणी किंवा जेव्हा सुनावणी सुरू होती त्या सुनावणीकरता साक्षीदार म्हणून त्याला बोलवण्यात आलं होतं आणि 2002च्या पत्त्यावर त्याला समन्स पाठवण्यात आले होते. 2 समन्स पाठवले होते. पण ज्यावेळी संपूर्ण बाब पुढे आली न्यायालयाने ती गोष्ट पुन्हा नमूद केली
की 2008 साली पोलिसांच्या रेकॉर्डनुसार 2008 साली आणि 2006 साली कमाल खान याने 2 वेळा पोलिसांकडे जाऊन न्यायालयामध्ये जाऊन आपण फॉरेनला चाललो आहोत आणि त्यामुळे तिकडचा पत्ता आणि इकडचा मुंबईचा नवीन पत्ता हे 2 पत्ते असे 4 पत्ते त्यांनी एकूण पोलिसांना दिले होते. पण तरी 2008च्या पत्त्यावर पोलिसांनी त्याला समन्स पाठवला नाही साक्षीकर्ता हजर राहण्याचा. पोलिसांनी 2002च्या पत्त्यावरती त्याला समन्स पाठवला. त्या समन्सला काही उत्तर आलं नाही. सरकारी पक्षाने सांगितलं की कमाल खान हजर राहू शकत नाही किंवा तो हजर राहत नाही. आम्ही त्याला साक्षीकर्ता बोलण्याचा प्रयत्न केला पण सरकारी पक्षाने किंवा पोलिसांनी कुठे चूक केली. न्यायालयाने हा शब्द वापरलेला आहे की पोलिसांनी कमाल खानचा जबाब घेण्याकरता किंवा त्याची साक्ष घेण्याकरता त्याला जाणीवपूर्वक आणण्याचा प्रयत्न केला नाही. जाणीवपूर्वक हा शब्द न्यायालयाने त्यांच्या निकालामध्ये वापरला होता, निरीक्षण दरम्यान वापरला होता. अशा परिस्थितीमध्ये त्याच निरीक्षण होताना न्यायालयाने ही गोष्ट देखील स्पष्ट केली होती की पोलीस हे कुठेच प्रूव्ह करू शकले नाही की सलमान खानची गाडी जी आहे तर टायर फाटला आणि त्यानंतर गाडी तिकडे जाऊन आदळली आणि त्यामुळे तो मृत्यू झालेला आहे किंवा सलमान खानच्या गाडीच्या खालीच संबंधित व्यक्ती येऊन जिचा मृत्यू झालेला आहे ते झालेला आहे. तर ज्यावेळी क्रेनने ती गाडी उचलली किंवा तो संपूर्ण सीन जो होता त्यावेळी त्याचा कुठे पोलिसांनी तपास केला नाही किंवा जो टायर होता तो फुटला म्हणतायत. मग त्याचा तुम्ही फॉरेन्सिक अनालिसिस का केलं नाही की तो टायर कसा फुटला किंवा तो डिवायडरला जाऊन धडकला होता त्यामुळे फुटला आणि त्यामुळे सलमान खानचा गाडीवरचा ताबा सुटला का ज्यावेळी घटना घडली अपघात झाला आणि त्या अपघातानंतर सलमान खानच्या गाडीचा एकंदरीतच देवेंद्र झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.